मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे। त्यामुळे सरकारने सगळे सोयऱ्यांचा आदेश काढू नये आणि ओबीसीतून कुणबींना दिलेले 57 लाख दाखले हे रद्द करावेत, अन्यथा सरकारशी दोन हात करू असा इशारा ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेडगे यांनी दिलाय। तर भुजबळ तिथे जातील तेथील उमेदवार पाडा अशी भाषा जरांगे करतात। मात्र कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, कोणता उमेदवार निवडून आणायचा हे जनता ठरवते असा टोला देखील प्रकाश शेडगे यांनी लगावलाय। तर रविवारी होणाऱ्या मेळाव्यामध्ये ओबीसींची ताकद दाखवू असं देखील त्यांनी सांगितलंय। या ठिकाणी सगळे सोयीचा जे आहे तो कुठल्याही परिस्थितीत काढता कामा नये आणि बोगस कुणबी दाखले जे दिलेले आहेत ते सगळे बोगस कुणबी दाखले ते रद्द झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी आमची या मेळाव्यातून आमची होणार आहे। या मेळाव्यातून आम्ही सरकारला इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत जर सरकारनं जर अशी हिंमत केली किंवा आम्ही सगळे सोयीचा जी आर काढून किंवा कुणब्यांचे दाखले जे आहेत ते आणखीन देण्याचं त्यांनी चालू ठेवलं, मग सरकारची सुद्धा दोन हात करायची तयारी जी आहे हा ओबीसी समाज त्याची सुद्धा तयारी करत आहे। रविवारच्या मेळाव्याला आणखीन चिडून जाऊन हा ओबीसी समाज जो आहे तो या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने या ठिकाणी येणार आहे आणि हम भी कुछ कम नाही आहे, कारण आम्ही रस्त्यावरची लढाई लढू शकतो त्याचप्रमाणे आम्ही न्यायालयीन लढाईसुद्धा लढू शकतो। आंदोलन तुम्ही करू शकता तसं आंदोलन आम्ही करू शकतो। हक्केंचं आंदोलनसुद्धा तेवढ्याच ताकदीने आम्ही पूर्ण केलेलं आहे। अशा प्रकारे न्यायालयीन लढाई, राजकीय लढाई आणि रस्त्यावरची लढाई ती ओबीसीने आता सुरू केलेली आहे।